नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण ऐकत आहोत कादंबरी कातळडोह आणि या कादंबरीचे लेखक आहेत उत्तम सदाकाळ आणि आजचा भाग आहे 10वा. मित्रांनो, आजचा भाग ऐकण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा भाग आवडला तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग ऐकूया कातळडोह कादंबरीचा भाग 10वा. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली होती. आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळत होता. क्षणभराचा विसावा न घेता पावसाचा धिंगाणा सुरूच होता. कातळगावचे व्यवहार ठप्प झाले होते. जो तो घरातल्या निवाऱ्यात शांतपणे बसून पावसाची मजा बघत होता. गोठ्यात जनावरांची चुळबुळ वाढली होती. त्यांना पावसाची कसली आली भीती? त्यांना फक्त त्यांच्या भल्या मोठ्या पोटाची काळजी. संततधार पावसात गुराखी गायागुरे सोडायला राजी नव्हते. त्यामुळे गोठ्यात जनावरे गुराख्यांची वाट बघत चुळबुळत होती. सकाळची एसटी निघून गेली होती. आज एसटी रिकामीच गेली होती. शाळेला जाणाऱ्या मुलांनी आज दांडी मारली होती. त्यामुळे ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा एसटी हलवून मुलांची वाट बघून कंटाळलेले ड्रायव्हर कंडक्टर निघून गेले होते. भागू नायकाच्या घरची परिस्थिती काही वेगळी नव्हती. पावसाने सगळेच घरात कोंडल्यागत बसले होते. हिरामन तेवढा आतल्या आत एरझारा घालत होता. त्याला असा अस्वस्थपणे एरझारा घालताना बघून भागू विचारता झाला, हिर्या, का रे असा फिरतोस? एका जागेवर बस की, का बूट टेकत नाही जमिनीला? हिरामनने बापाच्या ऐकून न ऐकल्यासारखे करत एरझारा सुरूच ठेवल्या. उंच धडंग हिरामन भलताच करारी होता. तसा तो भडक माथ्याचाही होता. एकदा का त्याच्या डोक्यात एखादी गोष्ट आली की तिची तड लावल्याशिवाय त्याला चैन पडत नसायची. हिरामन दिसायला साधाच, सावळ्या वर्णाचा, गोल चेहऱ्याचा, डोळ्यात सतत अंगार पेटल्याचा भाव घेऊन फिरणारा हिरामन मुंबईत कामाला होता. कंपनी बंद पडली आणि हिरामन गावी आला. गेले वर्षभर हिरामन गावच्या शेतीत कसत होता. मुंबईचे वारे प्यायलेला हिरामन गावच्या वातावरणाला लवकरच विटला होता. त्याच्या मनाचा गावात कोंडमारा होत होता. सुधारलेला दृष्टिकोन बाळगणारा हिरामन गावाच्या बुरसटलेल्या विचारांच्या अगदी विरोधात होता. गावातील अंधश्रद्धा, वाईट रूढी, परंपरा यांच्या विरोधात त्याचे मन बंड करून उठायचे. पण तो स्वतःला सावरायचा. म्हाताऱ्या आईबापांकडे आणि थोरल्या भावाकडे बघून तो गप्प राहायचा. त्याने गावातल्या काही तरुणांचा एक गट बनवला होता. स्वतःचे विचार त्याने त्यांच्यासमोर मांडले होते. हिरामनचे विचार प्रक्षोभक होते. गावाच्या श्रद्धेला तडा देणारे होते. सुरुवातीला पचायला जड जाणारे हिरामनचे विचार नंतर नंतर त्याच्या मित्रमंडळाला पटू लागले होते. पण असले विचार इतरांसमोर व्यक्त करायचे धाडस हिरामन सोडून इतर कुणातच नव्हते. आज हे मित्रमंडळ गावातल्या मारुतीच्या मंदिरात जमणार होते. हिरामनच्या मनात गणपती उत्सवाची एक कल्पना होती. ती योजना हिरामन सगळ्यांना समजावून सांगणार होता. पण पावसाने मध्येच घोळ घातल्याने त्याला घरातून बाहेर पडता येईना. अरे बाबा, तोंडानं काय तरी बोल, नाहीतरी एका जागी शांत तरी बस. भागू नाईक परत एकदा हिरामनला बोलला. तसा हिरामन छत्री घेऊन बाहेर निघाला. हिर्या, अरे बाहेर कुठं निघालास? भागूने विचारले. गावात जाऊन येतो, हिरामन तुटकपणे बोलला. आत्ता? अशा पावसात? लय महत्वाचं काम आहे का? नाही. अरे मग कशाला जातोस? पाऊस उघडल्यावर जा की. इथं बसून तरी काय करू बाबा? त्यापेक्षा गावात चक्कर मारून येतो. छत्री असल्यावर पावसाची कसली आली आहे भीती? एवढं बोलून हिरामन छत्री घेऊन भर पावसात गावाच्या दिशेने निघून गेला. भागू नाईक स्वतःशीच पुटपुटत गप्प बसला. हिरामनचा मोठा भाऊ दशरथ चुलीजवळ शेकत बसला होता. त्याची बायको मीना भाकरी थापत बसली होती. म्हातारी आनाबाई दशरथच्या पोरांना घेऊन माझघरात बसली होती. दशरथ चुलीजवळ बसल्या बसल्या बापाला म्हणाला, बाबा, हिर्याचं वागणं मला काय पटत नाही बघ. त्याचं विचार भलतच आहेत. सारखा तरकटल्यावानी वागतोय. खरंय र, त्याची कंपनी बंद झाल्यापासून मन थाऱ्याव नाही त्याचं. पण आता आपण समजून घ्यायचं. आपण नाही समजून घेतलं तर कोण घेईल? मनातला कोंड मारा गेला का येईन तो ताळ्याव. भागू नाईक बाहेर कोसळणाऱ्या पावसाकडे बघत बोलला. दशरथ काहीही न बोलता गप्प बसून राहिला. घरातला प्रत्येक जण हिरामनच्या वागण्याचा विचार करत गप्प बसून होता. पाऊस मात्र अविचारी होऊन धोधो कोसळत होता. मध्यरात्र उलटून गेली होती. आज दिवसभर पाऊस धोधो कोसळत होता आणि अशा मध्यरात्री सुद्धा त्याचे तांडव सुरूच होते. कातळगाव पावसाच्या रिपरिपीच्या तालावर गाढ झोपी गेले होते.
दिवसभर घरात बसून कंटाळलेली शरीरे पांघरुणाच्या उभेत निश्चिंत झाली होती. बाजारपेठेत सामसूम होती. पावसाच्या धारांचा तडाम तडाम ताशा तेवढा वाजत होता. बाजारपेठेत अंधार होता. पावसामुळे लाईट दिवसाच गुल झाली होती. त्यामुळे अंधाराने बाजारपेठ गिळल्यासारखी झाली होती. बाजारपेठेच्या एका कडेला असणाऱ्या दत्तोबाच्या हॉटेलजवळ अंधारात कोणाची तरी हालचाल जाणवत होती. हॉटेलच्या पुढे असणाऱ्या मोकळ्या पडवीत एक जण दबकून बसला होता. त्याच्या अंगावर काळी घोंगडी असल्याने तो पटकन नजरेत येत नव्हता आणि घोंगडीमुळे त्याचा पावसापासून बचाव सुद्धा होत होता. बराच वेळ तो एकाच जागी निश्चल बसून राहिला. मग आजूबाजूचा कानोसा घेत तो उठला. बाहेर पावसात येऊन तो हॉटेलचे निरीक्षण करत राहिला. मनाशी विचार करत मग त्याने जलद हालचाली केल्या. तो पडवीच्या जवळ असणाऱ्या कट्ट्यावर चढला. तेथून त्याने स्वतःला अलगद वर उचलले. पडवीच्या वर असणाऱ्या एका आडव्या लाकडाला पकडत त्याने स्वतःचे शरीर माकडासारखे वर उचलले होते. आवाज न करता तो पडवीच्या छपरावर पोहोचला होता. ओणवा होऊन धीमे धीमे तो कौलावरून पुढे पुढे सरकत होता. बरोबर मध्यावर येऊन त्याने 2-3 कौले काढली. त्या मोकळ्या जागेतून त्याने आत डोकावले. आत अंधार होता. वरून त्याला हॉटेलच्या माळ्याचा भाग अस्पष्ट दिसत होता. वाशावर शरीर तोलून धरत तो खाली उतरला. मांजरासारखी अलगद उडी मारल्याने आवाज झाला नाही. तरीही सावधगिरी म्हणून तो बराच वेळ तसाच बसून राहिला. बाहेर पावसाचा जोर अचानक ओसरला होता. त्याची रिपरिप बंद झाली होती. तो पुन्हा सावधपणे उठला. माळ्यावरून खाली उतरण्यासाठी असणाऱ्या जिन्याने तो खाली आला. जिना हॉटेलच्या मोठ्या खोलीत येऊन संपला होता. तो सावधपणे इकडे तिकडे बघत अंदाज घेत होता. पुढच्या बाजूला हॉटेलची मोठी खोली होती. त्या खोलीत ओळीने मांडलेली लाकडी बाक, एका कोपऱ्यात हॉटेलसाठी लागणाऱ्या मालाची भरलेली कपाटे आणि त्याच्यासमोर असणारा काउंटर. त्याने निरीक्षण संपवले. दबक्या पावलांनी तो काउंटर जवळ आला. काउंटरला असणारे ड्रॉवर त्याने उचकले. ड्रॉवर उघडेच होते. ते सहज उघडले गेले. त्याने ड्रॉवर चाचपडले. एका ड्रॉवरमध्ये त्याला पैशांचा खुर्दा मिळाला. त्याकडे त्याने दुर्लक्ष केले. त्याच ड्रॉवरच्या आतल्या भागात त्याला थोड्याशा नोटाही मिळाल्या. आदाशीपणे त्याने त्या नोटा उचलल्या. एकवार त्याने त्या नीट निहाळल्या आणि शर्टाच्या खिशात कोंबल्या. आता त्याच्या चेहऱ्यावर चिंता आणि निराशेचे मळब दाटले होते. हातात आलेल्या पैशांनी बहुधा त्याचे समाधान झाले नसावे. तो पुन्हा काउंटरचाच पडू लागला. बराच वेळ शोध घेऊनही त्याच्या हाताला काही लागले नाही. मग तो आतल्या खोलीकडे वळला. आतल्या खोलीतही अंधार दाटलेला होता. तो दरवाजात थोडा वेळ थांबला. आता त्याचे डोळे अंधाराला सरावले होते. अंदाजानेच तो हालचाल करू लागला. माझघरासारखी ती मोठी खोली होती. हॉटेलच्या सामानाचे कोठार असल्याप्रमाणे त्या खोलीत बरेचसे साहित्य पडलेले होते. आत येऊन त्याने खोलीचा कानाकोपरा निहाळला, पण त्याला हव्या त्या गोष्टीचा तिथे मागमूस सुद्धा नव्हता. त्या खोलीच्या डाव्या हातालाही अजून एक खोली दिसत होती. त्याने त्या बाजूला आपला मोर्चा वळवला. त्या खोलीकडे जाताना त्याची नजर सहज खाली गेली आणि तो केवढ्यांदा तरी दचकला. दरवाजाच्या अगदी समोर एक म्हातारी शांत झोपली होती. नशीब लवकर लक्ष गेले, नाहीतर त्याने त्या म्हातारीला नक्की तोडवले असते आणि भलताच प्रसंग ओढवला असता. कपाळावरचा घाम पुसत म्हातारीला वळसा घालून तो त्या दुसऱ्या खोलीच्या दाराजवळ आला. दरवाजा नुसता लोटलेला होता. सावकाशपणे दरवाजा आत ढकलून तो खोलीत आला. दरवाजाजवळ उभे राहून त्याने आतला अंदाज घेतला. दत्तोबा आणि त्याची बायको पलंगावर गाढ झोपले होते. त्यांच्या पलीकडे एक मोठे कपाट होते. त्या कपाटाकडे लक्ष जाताच त्याचे डोळे विलक्षण तेजाने चमकले. त्याला हवी असणारी गोष्ट त्याच कपाटात असणार याची त्याला खात्री होती. तो त्या कपाटाच्या दिशेने निघाला. चोर पावलाने कपाटापर्यंत जाताना त्याला फारच सावधानता बाळगावी लागत होती. पलंगावर झोपलेला दत्तोबा जोरजोरात घोरत होता. त्याची बायको भिंतीकडे तोंड करून ठार बहिरी असल्यागत झोपली होती. त्या दोघांवर नजर ठेवत तो कपाटाजवळ उभा होता. कपाटाला हात लावण्याचे त्याचे धैर्य होईना. यदा कदाचित कपाटाचा आवाज झाला आणि घरात कोणाला जाग आली तर, या भावनेने तो अक्षरशः गर्भगळीत झाला होता. त्याच्या हातापायांना थरकाप सुटला होता. घशाला कोरड पडली होती. केवळ मनातल्या ठाम निर्धारावर तो तेथे उभा होता. मनातील सर्व भीती दूर सारत त्याने कपाट खोलण्याचा निर्णय घेतला. धडधड करणाऱ्या काळजाने एक डोळा दत्तोबावर तर एक डोळा कपाटावर ठेवत त्याने कपाटाची मूठ पकडली. हळूवारपणे त्याने मूठ फिरवण्याचा प्रयत्न केला. मूठ जागची हालेना. ती ढिम्म होती.
त्याच्या पाठीवरून घामाचा ओघळ खाली कमरेपर्यंत ओघळल्यासारखा त्याला भास झाला. कपाटाला कुलूप लावलेले होते. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा निराशेचे सावट दाटले. पुढचा मार्गच खुंटल्यासारखे झाले. कपाट उघडल्याशिवाय आतील माल लांबवता येणार नव्हता. वेळ झरझर पुढे सरकत होता. त्याने अंमळ निराशेनेच दत्तोबाकडे पाहिले. दत्तोबा अंथरुणावर अस्ताव्यस्त पसरला होता. त्याला त्याच्या कपड्यांचे भान नव्हते. अंगातला सदरा झोपेत बराच वर सरकला होता आणि त्यामुळे त्याच्या कमरेला अडकवलेला किल्ल्यांचा जुडगा उघडा पडला होता. तो किल्ल्यांचा जुडगा अलगद काढून कपाट खोलण्याचा त्याने बेत केला. एवढा वेळ त्याला नशिबाने साथ दिली होती. अडलेल्या प्रसंगी मार्गही दाखवला होता. त्यामुळे आता नशीब आपल्याला साथ देईल या आत्मविश्वासाच्या जोरावर तो किल्ल्यांचा जुडगा हस्तगत करायला तयार झाला होता. गाढ झोपेत असलेल्या दत्तोबाच्या कमरेकडे त्याने हात नेला. तोच दत्तोबा या कुशीवरून त्या कुशीवर वळला. त्याने लगेच हात मागे घेतला. घोड्यासारखा फुरफुरणारा दत्तोबा जरा शांत झाल्यावर त्याने पुन्हा किल्ल्यांचा जुडगा घेण्यासाठी हात पुढे केला. पण हाय रे दुर्दैव, किल्ल्यांचा जुडगा काढताना दत्तोबाला जाग आली. आपल्या कमरेचा किल्ल्यांचा जुडगा कुणीतरी खेचतोय या जाणीवेने दत्तोबा ताडकन उठला. एका हाताने किल्ल्यांचा जुडगा खेचणारा हात त्याने गच्च पकडला. अंधारात दत्तोबाच्या नजरेला जे पडले ते बघून त्याने जोराने किंकाळी फोडली. चोर चोर चोर! दत्तोबा बेंबीच्या देठापासून ओरडू लागला. पण ओरडण्याच्या नादात त्याच्या हाताची पकड सुटली होती. त्याच्या हातात सापडलेला चोर मोकळा झाला होता. दत्तोबाने हात पकडला तेव्हा तो चोर कमालीचा हादरला होता. आपण आता पुरते संकटात सापडलो आहोत याची त्याला जाणीव झाली होती. तो दत्तोबाच्या पकडीतून सुटू पाहण्याचा प्रयत्न करत होता. नशिबाने पुन्हा एकदा त्याला साथ दिली होती. तो दत्तोबाच्या हातातून निसटला होता. मोकळा होताच तो जीवाच्या निकाराने बाहेर पडण्यासाठी दरवाजाकडे धावला. हवेतल्या गारठ्याने विठूबाबाला अचानक जाग आली. त्याच्या अंगावरची गोधडी बाजूला पडली होती. ती पुन्हा अंगावर घेत तो डोळे मिटून निश्चित पडला. पण एकदा मोडलेली झोप काही केल्या परत येईना. तरी विठूबाबा तसाच अंथरुणावर पडून होता. बाहेर पाऊस थांबला होता. त्याचा रपरपणारा आवाज फार शांत झाला होता. विठूबाबा अंथरुणावरून उठून बसला. एवढ्या थंडीतही गडी उघडा बंबच झोपला होता. त्याची ती जगा वेगळी सवय होती. उघडा बंब विठूबाबा अंगाने चांगलाच भरदार होता. कष्टानं कमावलेलं त्याचं शरीर लोखंडासारखं टणक होतं. अंगात शर्ट घालून तो बाहेर जाऊन यायच्या तयारीने उठला. दाराची कडी काढता काढता त्याने दाराजवळ असणारी काठी हातात घेतली. विठोबा अंगणात आला. अंगाला आळोखे पिळोखे देत तो अंगणाच्या कोपऱ्यात उभा राहून मोकळा होऊ लागला. आणि त्याच वेळी त्याच्या कानावर चोर 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 असा आरडाओरडा आणि पाठोपाठ मोठमोठ्याने किंचाळण्याचा आवाज आला. विठोबा दचकला. हातातील काठी सावरत तो आवाजाचा मागोवा घेऊ लागला. आवाज दत्तोबाच्या हॉटेलकडून येत असल्याची त्याची खात्री पटताच तो तिकडे धावला. विठोबा दत्तोबाच्या हॉटेलजवळ आला. पण त्याच वेळी कुणीतरी धडपडल्याचा आणि दरवाजाकडे धावत येत असल्याचा आवाज त्याने ऐकला. हातात काठी घेऊन विठोबा तयारीतच दरवाजाजवळ उभा राहिला. दत्तोबाच्या हातातून सुटताच चोर थेट दरवाजाकडे धावला होता. चोर हातातून सुटताच दत्तोबा मोठमोठ्याने चोर चोर अशा आरोळ्या ठोकत होता. त्या आवाजाने दचकून जागी झालेली दत्तोबाची बायकोही मोठमोठ्याने किंचाळत होती. चोर मात्र तेथून सुखरूप बाहेर पडण्यासाठी तीरासारखा दरवाजा ओलांडून साहित्याच्या खोलीत घुसला. आणि नेमका यावेळी नशिबाने त्याला दागा दिला. तो रस्त्यात झोपलेल्या म्हातारीला पळता पळता अडखळला आणि धाड दिशी जमिनीवर कोसळला. खाली कोसळताना तो नेमका मोठ्या लोखंडी कढईवर कोसळला होता. त्याच्या मस्तकात वेदनेची एक ठसठसती कळ घुमली गेली. त्याचे डोके नेमके कढईवर आदळले होते. जोराचा फटका बसून त्याच्या कपाळातून रक्ताची धार अंगातील सदरा भिजवत खाली धावत होती. वेदनेचा डोंब सहन करत तो कसाबसा उठला. उठताना डोळ्यासमोर चांदण्या चमकल्याचा त्याला भास झाला. मोठ्या निग्रहाने त्याने स्वतःला सावरले आणि तो हॉटेलच्या मुख्य दाराजवळ पोहोचला. दाराची कडी काढून तो थेट रस्त्यावर येऊन अंधारात पोबारा करणार होता. आलेल्या मार्गाने परत फिरणे आता कदापि शक्य नव्हते, म्हणून तो समोरच्या दाराने पळ काढण्याच्या विचारात होता. मुख्य दाराची कडी काढून त्याने घाईघाईने दार उघडले आणि रस्त्याकडे धाव घेण्यासाठी बाहेर झेप घेतली. ठन्न करत विठोबाच्या हातातील काठी त्याच्या डोक्यात बसली. वर्मी घाव बसताच तो बाहेरच्या बाजूला धाडकन कोसळला आणि बेशुद्धीच्या गर्तेत खोल खोल बुडाला.